करतोय. इंदापूरच्या विकासाच्या माध्यमातून हे आपलं कर्तव्य बजावण्याचं नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्याला माहिती आहे राजमाता जिजाऊ साहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संस्कारामधूनच आजचा महाराष्ट्र घडलेला आहे. आपण साऱ्यांनी ममता, मातृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा म्हणजे जिजाऊ आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि रमाबाईंचा वारसा पुढे चालवत आहोत. निसर्गाने तुम्हाला आम्हाला नवनिर्मितीचं वरदान दिलेलं आहे. मानवी कौशल्य विस्ताराचं हे वरदान फक्त मुलाचंच आहे. तुमच्या मनात असणारी जी शक्ती आपण ओळखूया, या शक्तीचा उपयोग आपण आपलं गाव, आपलं राज्य आणि आपला देश समृद्ध करण्यासाठी आपण पूर्णपणे वापरूया आणि ही क्षमता आपल्याला ते पुढे नेण्यासाठी वापरायची. आपल्याला माहिती आहे गेल्याच आठवड्यामध्ये दादांनी अर्थसंकल्प सादर केला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये महिला व बाल विकास विभागासाठी 3,03,160 कोटी रुपयांची भरपूर तरतूद केली आहे. त्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ होणार आहे. राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी मदतीचा नियुक्त पदक्रमासाठी आणि कार्यवाही सुरू केलेली आहे. राज्यात प्रत्येक शहरात नागरिक बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातल्या प्रमुख 10 शहरातल्या 5,000 महिलांना पीक शिक्षा देण्यात येणार आहे. महिला व बाल विकास कल्याण विभागासाठी DPC मध्ये म्हणजे जिल्हा नियोजन समितीमध्ये 3% निधी राखीव ठेवलेले राज्य हा ऐतिहासिक निर्णय आपले नेते आदरणीय दादांनी राष्ट्रपती म्हणून घेतलेला आहे. मालमत्ता खरेदीमध्ये मुलांना 1% स्टॅम्प ड्युटी सवलत देणारे सुद्धा महाराष्ट्र हे आपले एक राज्य आहे. महिलांना एसटी बसच्या भाड्यामध्ये 50% सवलत देणारं राज्य हे आपलं भारत राज्यच आहे. केंद्र सरकारने नारी शक्ती वंदना विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे आता विधानसभा आणि लोकसभेत सुद्धा महिलांना 50% आरक्षण असणार आहे. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून मुलींना आत्मनिर्भर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचं काम अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत. घरात ती गृहिणी कमावती झाली, आत्मनिर्भर झाली, ती खऱ्या अर्थानं ती घराची मालकी होती. तिच्या वागण्यात, तिच्या बोलण्यात आत्मविश्वास येतो. घरात काही पाहुण्यांचा तिला सन्मान करायला लागतो. त्यामुळे मी आणखी जबाबदारीने आपलं घर चालवते. हा सामाजिक कामातून मला आलेला अनुभव आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करत होते. या काळात अनेक महिलांना समाजामध्ये आत्मविश्वासानं, समाधानानं, आनंदानं वावरताना पाहिलं आहे. त्यामुळे या कामाचा मला निश्चितच अभिमान आणि आनंद वाटला. खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांना वाटत असेल की बदल प्रकारचा आणि माझा संबंध काय. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की तुम्ही सगळ्यांना इंदापूरचं असल्यामुळे कदाचित माझ्या कामाची थोडीफार माहिती तुम्हाला असेल. मी काटेवाडीचीच आहे. दादांची लग्न झाल्यानंतर काटेवाडी या गावात आले. तेव्हा लग्न झालं तेव्हा दादा शेतकरी होते. म्हणजे अजूनही ते शेतकरीच आहेत, पण शेतकरी राजकारणी आहेत. आणि त्याच्यानंतर काही दिवसातच ते त्यांनी त्याच्यामध्ये डायरेक्टर झाले. नंतर काही वर्षामध्ये ते PDCचे
तेव्हा ग्रामविकास मंत्री आपले आर आबा होते. निजळ हे गाव सातारा जिल्ह्यातलं संत गाडगे बाबा महाराज स्वच्छता अभियानामध्ये पहिला आलेले होते. आणि आम्ही एवढ्या सातारलाच होतो. आता बाबा म्हणाले दादांना की दादा हे दुरुस्त्याला आहे तर तुम्ही आमचं गाव बघायला या. दादाला दुसरं काहीतरी काम असल्यामुळं मी निगळ हे गाव बघायला गेले. आणि गावं एवढी स्वच्छ असतात असंही असू शकतं, कारण इतकं गाव स्वच्छ होतं. आणि ते बघून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांच्या मनामध्ये थोडंसं असूया असते. एखाद्या जर तुम्ही चांगली गोष्ट बघितली की आपल्याला करायलाच वाटते. पण मला असं चांगल्या गोष्टी करण्याची आशा आहे. आणि मला वाटतं की हे जर गाव चांगलं असेल तर आपण आपल्या गावाची पण स्वच्छता केली पाहिजे. आणि तिथून माझ्या जवळजवळ 2000 सालामध्ये मी ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात केली. आणि ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात केल्यानंतर जेव्हा मी माझ्या गावचा सर्वे केला तेव्हा मला असं लक्षात आलं की माझ्या गावामध्ये 80% लोकांकडे शौचालय नाहीत आणि फक्त 20% लोकांकडे शौचालय आहेत तर ती वापरली जातात. त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना चालू होती. आणि मग मी ग्रामस्वच्छता अभियान बाजूला ठेवून निर्मल ग्राम योजना करायचं ठरवलं. पण गावामध्ये कुठेही काम करत असताना इतकं सोपं नसतं. आणि एखाद्या घरातली सून गावामध्ये येऊन कुठं काम करायचं म्हटलं तर लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जर काम करायचं असेल तर सगळ्यांनाच घेऊन काम करायला लागतं. आणि त्यासाठी घरातल्या बायकांना पुढे यायला लागतं. मग आमच्या गावातही तेव्हा बचतगटाची चळवळ थोडीफार सुरू होती. आणि माझ्या गावात जवळजवळ तेव्हा 40 बचत गट होते. तेव्हा मी माझ्या बचत गटाला एकत्र केलं आणि त्यांचं प्रशिक्षण, त्यांचे ते काही समस्या आणि तेव्हापासूनच मी बचत गटाशी जोडली गेली. 2005ला मी बचत गटाचा मोठा मेळावा भरवला आणि बचत गटाच्या बायकांना बचत गट कसे बनवायचे, कर्ज कसं घ्यायचं या सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. आणि म्हणून मला बचत गटाच्या त्या काही तेव्हा तर आम्हाला मतपेढ्यांकडून सुद्धा कर्ज मिळायचं नाही. आता खूप सगळ्या सोयी झालेल्या आहेत. आता खूप वर्ष झालेली आहेत त्या गोष्टींसाठी. म्हणून बचत गटाच्या बायकांचे प्रश्न किंवा त्यांचे उत्पादनं किंवा त्यांच्या गोष्टी, त्यांचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टींची मी जवळून संबंधित होते. त्यामुळे या कार्यक्रमासाठी मला आवर्जून आपल्या PDO साहेबांनी बोलवलं. त्याबद्दल मी त्यांचे उत्कृष्ट धन्यवाद त्यांना देते. आणि ह्या गोष्टी करत असताना आम्ही काही दिवसांनी निर्मल ग्राम योजना आम्ही आमच्या गावामध्ये राबवली. खबरदारी मुक्त गाव करण्यासाठी आम्ही सगळ्या गावात प्रयत्न केले. त्यासाठी आपल्या बचत गटाच्या महिला सगळ्या एकत्र आल्या. आणि जेव्हा महिला पुढे येतात तेव्हा आपलं गाव पुढे येतं. अनेक लोकांनी मला काम करण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण आम्ही सगळ्यांची जिद्द होती. त्यामुळे आम्हाला 2007 साली निर्मल ग्राम योजनेचा डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याकडनं बक्षीस मिळालं. आणि काही वर्षातच 2008ला दुसऱ्या देशची इयरलाच संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानात सुद्धा एका माझ्या गावालाच इंडिव्हिज्युअल 25 लाखाचं ग्रामस्वच्छतेचं बक्षीस मिळालं. खरं सांगायचं तर या गोष्टी करत असताना मग सगळ्यांना वाटेल की मला काय पडलेलं होतं एवढं हे सगळं काम करण्याचं. पण मी खेडेगावातच राहत होते. मी पण एक शेतकऱ्यांचीच मुलगी आहे. आणि शेतकऱ्यांची मुलगी असल्यामुळे मलाही माझ्या गावापासूनच एक समाजकारणाची आवड होती. म्हणून मी करत होते. मी माझ्या गावातच राहत असल्यामुळे मला ते जमण्यासारखं होतं. आणि म्हणून मी हे काम करत गेलो. आणि त्याच्यामुळे मला गावातल्या सगळ्या महिलांच्या समस्या, त्यांची
नक्कीच त्यांचे प्रश्न आदरणीय दादांच्या कानावरती घेऊन नक्कीच ते सोडवण्याचा प्रयत्न करेन त्यावेळी मी सांगू इच्छिते. कारण हा प्रश्न अत्यंत त्यांच्या निगडीचा आहे. मला माहिती आहे बऱ्याच वेळेला अशा काही माझ्याकडे येतात या कामासाठी आणि अंगणवाडीचा अनेक वेळा माझ्या म्हणजे संबंध आलेला आहे. कारण आपल्याला माहितीच असेल विद्याप्रतिष्ठान ही शैक्षणिक संस्था आहे आपल्याकडे. KG to PG असं आमच्याकडे अभ्यासक्रम आहे. जवळजवळ आमच्याकडे 30,000 विद्यार्थी शिकतात. फक्त मेडिकल कॉलेज सोबतच सगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत, सगळ्या प्रकारची माध्यमं आहेत आणि त्या विद्यापीठांच्या मॅनेजमेंटमध्ये मी ट्रस्टी आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगणवाडी टीचर्ससाठी कुठल्याही टीचर्सच्या जे काही प्रश्न अडीअडचणी आहेत त्याची जाणीव मला अगदी पूर्णपणे आहे. त्यामुळे मी अगदी तुमच्याचीच आहे, तुमच्यासारखीच आहे, तुमच्यासारखीच कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी मैत्रीण सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्याला असतं की मी तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदाच भेटल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की सगळ्यांनी पाहिलेलं असतं की दादांच्या बहिणी म्हणजे टीव्हीवर पाहिलेलं असतं त्या कशा असतील. आपण नेहमी एक परसेप्शन बनवतो प्रत्येकाविषयी, अनेक गोष्टी ऐकत असतो, बाकीच्यांना पाहत असतो. पण मी तुम्हाला एवढंच आजची या कार्यक्रमामुळे मला बोलण्याची संधी मिळाली, तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली म्हणून सांगते की मी तुमच्यासारखीच आहे, तुमच्यातलीच आहे आणि मला आज या निमित्तानं तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली आणि संधी मिळवून दिली त्याबद्दल मी आयोजकांचे त्यापासून आभार मानते. आज या कार्यशाळेमधून अनेक मार्गदर्शन तुम्हाला मिळालेलं असेल आणि या कार्यक्रमाला आपण सगळ्याजणी मोठ्या संख्येने उभं राहायला आलेला आहात. आपला 2 दिवसाचा महिला जागतिक दिन आहे. महिला सक्षमीकरण असे सगळीकडे आपण ऐकतो, पण महिलांचं आणि मुलींचं सक्षमीकरण करण्यापेक्षा मुलांचं सुद्धा आणि पुरुषांचं सुद्धा सक्षमीकरण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण जेव्हा आपण एखादा कार्य करतो तेव्हा संसारामध्ये एखाद्या गाडाकडे जातो तर दोन्ही ताकद समांतर पाहिजे. तेव्हा पुरुषांना स्त्रीची आणि स्त्रीला पुरुषांची साथ घ्यावी असते, त्यांचं अंडरस्टँडिंग तेवढंच लागतं. त्यामुळं फक्त महिलांचं सक्षमीकरण समाजात नाही तर सगळ्यांचं सक्षमीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या वर्षाचा ध्येय आहे की महिला सक्षमीकरण. पण या महिला सक्षमीकरणाबरोबरच मुलांचं आणि पुरुषांचं सुद्धा सक्षमीकरण करणं, त्यांना स्त्रियांविषयी मुलींविषयी आणि सगळ्यांविषयी जाण असणं तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की या दिनानिमित्त आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे. कारण कोरोनामध्ये आपण सगळ्यांनीच अनेक गोष्टींना आपण सामोरं गेलेलो आहोत, अनेक आपल्या जिव्हाळ्याच्या लोकांना मुकलो आहोत. त्याच्यामुळे आपण ठीक तर सगळं ठीक. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापल्या तब्येतीला सुद्धा आपलं आरोग्य, आपल्या कुटुंबाचं आरोग्य सुद्धा जपलं पाहिजे. आणि म्हणूनच मी सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल माझं